वेलकम टू शिवतेज कोचिंग क्लासेस. तर आज आपण चालू करणार आहोत प्रॅक्टिस सेट 3 आणि चॅप्टरचं नाव अँगल्स आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2 पाहिला, तो चॅप्टरसुद्धा अँगल्स होता आणि आता प्रॅक्टिस सेट 3 आपण पाहणार आहोत. तर तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्याकडे आपण लक्ष देऊ. तुम्हाला एकच क्वेश्चन यामध्ये विचारलेला आहे आणि तो क्वेश्चन काय आहे त्याकडे लक्ष द्या. यूज द प्रॉपर geometrical instruments to construct the following angles. Use the compass and the ruler. Use the compass and the ruler to bisect them. तुम्हाला काय करायचं आहे रे, अँगल्सला बायसेक्ट करायचं आहे. आता एक लक्ष द्या, इथं मी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम ऑलरेडी दिलेली आहे, पण याला ड्रॉ कसं करायचं त्याकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर तुम्हाला स्वतःलासुद्धा ही डायग्राम ड्रॉ करता येईल. ठीक आहे. आता लक्ष द्या, आपल्याकडे स्लाईड्स असल्यामुळं मला ते काही तुम्हाला व्हिडिओ करून दाखवता येणार नाही आहे, पण मी तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. ठीक आहे. जर तुम्ही प्रॉपरली लक्ष दिलं तर तुम्हाला हे समजणार आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला या 50 डिग्रीचा जो अँगल आहे त्याला बायसेक्ट करायचा आहे. मग बायसेक्ट करणं म्हणजे नेमकं काय, जर करता हा 50 डिग्री अँगल हा आहे. ठीक आहे. 50 डिग्री अँगल हा आहे, तर याला बायसेक्ट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तुम्हाला याला हाफ हाफ करायचं आहे. म्हणजे 25 डिग्रीचे दोन अँगल्स तुम्हाला तयार करायचे आहे. मग हे कसे करणार तुम्ही तयार, त्याच्यासाठी काय आहे इकडे लक्ष द्या. अगोदर तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करावा लागणार आहे. ठीक आहे. 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करण्यासाठी तुम्ही काय करणार त्याच्याकडे लक्ष द्या. आता अगोदर तुम्ही काय करणार, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. ठीक आहे. काय ड्रॉ करणार आहे, एक स्ट्रेट लाईन. त्यानंतर तुम्ही काय करणार त्याकडे लक्ष द्या. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. किती डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे, 50 डिग्रीचा. त्यासाठी तुम्ही काय करणार, जो काही तुमचा प्रोटेक्टर आहे, प्रोटेक्टरचा पॉईंट तुम्ही काय करणार, प्रोटेक्टरचा पॉईंट तुम्ही समजा, मी हे ए आणि बी एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यावर दोन पॉईंट आहेत, ए आणि बी, पॉईंट ए पॉईंट बी. तर तुम्ही काय करणार, तुमचा जो प्रोटेक्टर आहे तो काय कुठे ठेवणार, पॉईंट एवर ठेवणार आणि 50 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार. अँगल कसा ड्रॉ करणार, तुम्ही काय करणार, राईट हँड साईडकडून मेजरमेंट घेत जाणार. कुठपर्यंत येणार, इथं समजा काय आलेलं आहे तुमचं 10, 20, 30, 40, 50. ठीक आहे. तर जेव्हा तुमचं मेजरमेंट 50 येईल का नाही, तुम्ही त्याला काय करणार, एक लाईन ड्रॉ करणार. म्हणजे तुमची जी लाईन आहे ते काय होणार आहे रे, तुमची लाईन, हे अँगल कितीचा झाला, 50 डिग्रीचा झाला. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते लक्ष द्या. तुम्हाला कंपास घ्यायचा आहे. कंपास म्हणजे कोणता, ज्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, तुमची काय टाकणार, पेन्सिल टाकणार आणि एक लोखंडी टोक असणार. ते लोखंडी टोक तुम्ही पॉईंट एवर ठेवणार आणि तुमच्या मनाने, ठीक आहे, तुमच्या मनाने एक रँडमली काय करणार, तुम्ही एक मेजरमेंट घेणार आणि एक आर्क ड्रॉ करणार. काय ड्रॉ करणार आहे, एक आर्क ड्रॉ करणार. ठीक आहे. या टाईपमध्ये लोखंडी टोक कंपासचं कुठं ठेवायचं आहे, पॉईंट एवरती, आणि काय करायचं आहे तुम्हाला, एक आर्क ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. हा आर्क तुमचा बाहेर आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पण जर करता मध्ये आला तर थोडी सिस्टमॅटिक तुमची डायग्राम दिसेल, किंवा बाहेर आला तरी चालते, काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे काही तुमचं मेजरमेंट असेल त्या मेजरमेंटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त माप. ठीक आहे. हे जे काही तुमची लाईन आहे ना, हे इथं एक्स आणि वाय जे लाईन तुम्हाला दिसत आहे, त्यामध्ये काय करायचं, तुम्हाला जे काही तुमचा कंपास आहे त्यामध्ये काय करायचं, हे जो अँगल आहे इथपर्यंतचा ड्रॉ केला त्याच्यापेक्षा जास्त अँगल घ्यायचं तुमच्या कंपासमध्ये. रँडमली तुम्ही कितीही घेऊ शकता. ठीक आहे. ते कंपासचा अँगल घेतल्याच्यानंतर त्याला नंतर चेंज नाही करायचं. नंतर तुम्हाला काय करायचं आहे, लोखंडी टोक या पॉईंटवरती ठेवायचं. कुठे ठेवायचं, लोखंडी टोक या पॉईंटवरती ठेवायचा आणि एक आर्क ड्रॉ करायचा. असा आर्क ड्रॉ केला. त्यानंतर काय करायचं, तेवढंच मेजरमेंट चेंज करायचं नाही. त्याच मेजरमेंटमध्ये काय करायचं, लोखंडी टोक नंतर पी पॉईंटवरती ठेवायचं आणि नंतर दुसरा एक आर्क ड्रॉ करायचा. आर्क ड्रॉ केले. आता त्यानंतर काय करायचं पहा, तुम्ही जे आर्क ड्रॉ केले तो आर्क जिथे बायसेक्ट करेल तिथून तुम्ही एक काय करणार, स्केलने स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. काय करणार, स्केलने काय करणार, स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार, जसं की हे केलेली आहे. क्लिअर आहे, समजलं. नेक्स्ट नंतर मग 150 डिग्रीसाठी सुद्धा तेच करायचं आहे. जसं पहा मी तुम्हाला काय सांगितलं, 2-3 स्टेप सांगितल्या अगोदर. तर 150 डिग्रीचा तुम्ही अँगल ड्रॉ करणार. ठीक आहे. 150 डिग्रीचा आपण समजा अँगल ड्रॉ केला. मी हे एक लाईन घेतली आणि ही दुसरी लाईन घेतली समजा. ठीक आहे. यामध्ये मी एक दुसरी लाईन ड्रॉ केली
आणि मी किती डिग्रीचा अँगल बनवला, 150 डिग्रीचा अँगल बनवला. ठीक आहे. फर्दर त्याच्यानंतरची माझी स्टेप काय असणार, त्यानंतर मी काय करणार, माझ्याकडे कंपॉस असणार, कंपॉसमध्ये मी रँडमली मेजरमेंट घेईल आणि 2 आर्क ड्रॉ करणार. असे 2 आर्क ड्रॉ केले. त्यानंतर नंतर मी काय करणार आहे, हे जे मेजरमेंट आहे त्याच कंपॉसमध्ये या मेजरमेंटपेक्षा जास्त मेजरमेंट घेणार. ते किती असू शकते, इतकं असू शकते किंवा याच्यापेक्षा जास्त असू शकते. ते मी मेजरमेंट घेणार आणि नंतर पॉईंट लोखंडी टोक कुठं ठेवणार, या पॉईंटवरती लोखंडी टोक ठेवणार आणि एक आर्क ड्रॉ करणार. नंतर काय करणार, तेच मेजरमेंट मी चेंज न करता ते मेजरमेंट मी या पॉईंटवरती ठेवणार, इथून एक दुसरा आर्क ड्रॉ करणार. जेव्हा मी हे आर्क ड्रॉ करेल, ठीक आहे, जेव्हा मी हे आर्क ड्रॉ करेल तेव्हा हे आर्क ज्या साईडपासून गेलेले आहेत, ज्या पॉईंटमध्ये हे आर्क इंटरसेक्ट झालेले आहेत, तिथे मी काय करणार आहोत, एक काय करणार, स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. म्हणजेच काय झालं, हे दोन्ही अँगल कसे झाले रे, हे दोन्ही अँगल काय झाले, बायसेक्ट झाले. ठीक आहे. क्लिअर आहे. इथं मी तुम्हाला डायग्राममध्ये एकदा एक्सप्लेन करतो, पहा, लक्ष द्या. अगोदर तर काय केलेलं आहे, हा 150 डिग्रीचा काय केलेला आहे, डायग्राम ड्रॉ केलेला आहे. इकडे लक्ष द्या. समजा हे काय आहे, 150 डिग्री आहे. ठीक आहे. हे काय झाला, 150 डिग्रीचा ड्रॉ केला. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, इथे लक्ष द्या, हे कोणतंही एक मेजरमेंट घेऊन 2 आर्क ड्रॉ केले. त्याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त मेजरमेंट घेऊन काय केलेलं आहे आपण, नंतर त्याला काय केलं, बायसेक्ट केलं. म्हणजे काय, जे काय आपण इंटरसेक्ट केलं आहे ते या पॉईंटला इंटरसेक्ट झाले. ठीक आहे. इंटरसेक्ट झाल्याच्यानंतर काय केलं, जिथे इंटरसेक्ट झालेलं आहे तिथून अजून एक काय केलं आपण, दुसरा एक काय केला, मेजरमेंटमध्ये नाही काय, अजून एक लाईन ड्रॉ केली. क्लिअर आहे हे. नंतर नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे 80 डिग्री. 80 डिग्रीला तुम्हाला काय करायचं आहे, बायसेक्ट करायचं आहे. हे सुद्धा त्याच टाईपने काय करणार तुम्ही, अगोदर 80 डिग्रीचा एक काय करणार, अँगल ड्रॉ करणार. काय करणार, अँगल ड्रॉ करणार. क्लिअर आहे. 80 डिग्रीचा अँगल ड्रॉ केला, त्यामध्ये तुम्ही त्याला बायसेक्ट करणार. त्यानंतर काय करणार, जिथं तुमचे ते अँगल काय होणार, इंटरसेक्ट होणार, तिथं तुम्ही काय करणार, त्याला जिथं तुमचे जे काही तुम्ही जेव्हा कंपॉस यूज करून तुमचे जे काही चॉक्स आहेत, ज्या जागेवर इंटरसेक्ट होतील, त्या जागेवरती तुम्ही काय करणार, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहात. ठीक आहे. नंतर तुम्हाला दिलेलं आहे 90 डिग्री. 90 डिग्रीला जर बायसेक्ट केले तर तुमचे किती डिग्रीचे अँगल बनतील रे, 45 डिग्री अँड 45 डिग्री. ठीक आहे. समजा हा तुमचा आहे 90 डिग्रीचा अँगल. किती डिग्रीचा अँगल आहे रे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे. ठीक आहे. तुम्ही यावरती चॉक ड्रॉ केले 2. ठीक आहे. नंतर याला काय केलेलं आहे, नंतर हे मेजरमेंट घेऊन यांना काय केलं, इंटरसेक्ट केलं. जिथून इंटरसेक्ट होणार तिथून तुम्ही काय करणार, एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. क्लिअर आहे. हे काय होणार, बायसेक्ट होणार. क्लिअर आहे. आय होप हे तुम्हाला क्वेश्चन क्लिअर असतील. आणि हा तुमचा प्रॅक्टिस सेट इथेच संपतो. थँक्यू फॉर टुडेज लेक्चर. नंतर भेटू नवीन प्रॅक्टिस सेटसोबत. याच चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण तुमचा सिलॅबस मिळणार आहे. तुम्हाला जेव्हा कधी डाऊट येईल, काही होईल, तेव्हा तुम्ही कमेंट डाऊन करा. त्या कमेंट मी वाचेल आणि तुम्हाला त्यावर जो काही रिस्पॉन्स मला करता येईल तो रिस्पॉन्स करेल. ठीक आहे. थँक्यू फॉर